फुलांची ओंजळ कवी बी. म्हणून जेथे जेथे विषमता व अन्याय दिसून येतो तेथे तेथे त्यांचा निपात करून दलित व गलित जीवांना बंधनिर्मुक्त करावयाला पाहिजे. तसेच मागील पिढीतल्या बंडवाल्यांनी आपल्या हातून निरखून ठेवलेल्या भगव्या झेंड्याचे सार्थक होईल. मानवजातीच्या कल्याणासाठी कराव्या लागणाऱ्या सात्विक युद्धाचे भगवा झेंडा हे प्रतिकात्मक निशाणे अशा विशाल दृष्टीने त्या झेंड्याकडे आजपर्यंत एकाही कवीने बघितले नसेल. पान 82. बी कवी हे स्वातंत्र्यवादी आहेत, पण त्यांना केवळ आपल्याच राष्ट्रापुरते किंवा समाजापुरते आकुंचित स्वरूपाचे स्वातंत्र्य नकोय. ते स्वातंत्र्य खरे न फक्त आपुली जे तोडी ते बंधने, अन्यांच्या पदशृंखलांस बघते निष्कंप ऐशा मने, या त्या आपण वागवू निजपदी त्यांच्या सवे प्रत्यही, तोडू त्या समग्र एक करुणी आकाश पाताळही. जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर एक देखील राष्ट्र परतंत्र व गुलाम राहिलेले आहे, तोपर्यंत इतर राष्ट्रे उपभोगीत असलेल्या स्वातंत्र्याची काय किंमत आहे? स्वातंत्र्याचा इतक्या व्यापक दृष्टीने विचार करणाऱ्या बी कवींच्या अंतःकरणात मागील मानवजातीची कल्याण बुद्धी किती ओथंबलेली आहे हे दिसून येते. आजच्या युगातल्या भाषा प्रयोगाने म्हणावयाचे झाल्यास बी कवींची ही हितबुद्धी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे व माझ्या मते ती आधुनिक मराठी कवितेत तरी अपूर्व आहे. अशा तऱ्हेने तत्वज्ञानाची व जीवनाची बी कवींनी आपल्या काव्यात सुंदर सांगड घातलेली आहे. त्यांची विवेचन पद्धती प्राणीशास्त्राच्या व समाजशास्त्राच्या नियमांवर आधारलेली असल्याने त्यांचे काव्य ही कल्पनेच्या सृष्टीतील वारेमाप बडबड आहे असे न वाटून ते आयुष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचे सूक्ष्म व शास्त्रशुद्ध विवेचन आहे अशी ख्याती होते. काव्याचा मनोहर मेळ घालण्याचा बी कवींनी प्रयत्न केला आहे. हेच त्यांच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बी कवींच्या कवितेमधूनच दुसरा बराच मोठा विभाग काव्यविषयक चर्चेला वाहिला गेला आहे. काव्य म्हणजे काय? त्याचे ध्येय काय? काव्यानंद कसा असतो? प्रतिभेचे खरे स्वरूप कसे आहे? कवींचे कार्य कोणते? आधुनिक कवितेवरचे आक्षेप काय आहेत? इत्यादी सर्व महत्त्वाच्या व वादविषयक प्रश्नांची त्यांनी निरनिराळ्या कवितांमधून मार्मिक व स्पष्ट चर्चा केलेली आहे. काव्यांतील वादभूत स्थळांची काव्यामध्ये चर्चा करणारे ते पहिलेच कवी ठरतील. कविवंदन पान 2 या कवितेत त्यांनी काव्याची व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या पाश्चात्य साहित्यकारांच्या आधुनिक काव्यविषयक कल्पनेच्या कसोटीला उतरेल अशी खात्री आहे. काव्य म्हणजे सौंदर्याचा निश्वास असे एक इंग्रज कवी म्हणतो, तर दुसऱ्या एका टीकाकारांच्या मते काव्य म्हणजे सौंदर्यातील सत्याविष्करण हे होय. बी कवी या व्याख्यांच्या पलीकडे जाऊन म्हणतात की सौंदर्याची काव्य. पान 5. मात्र सौंदर्याच्या स्थावर व निष्क्रिय स्वरूपाला उद्देशून ते बोलत नाहीत. ऐश्वर्यात्मक सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती ज्या सौंदर्यात आहे तेच खरे काव्य असे त्यांचे मत आहे. अंतरंग ओथंबून ओसंडणारी ही सुंदरता कवींच्या स्वानंदाचे जिव्हार आहे आणि या सौंदर्याची दिव्य प्रस्फुरण शक्ती म्हणजे कवीची स्फूर्ती किंवा प्रतिभा. या स्वर्गीय शक्तीच्याच इंद्रजालामुळे काव्यातील सौंदर्याचा विकास रसाना सावीण सदोदित चाललेला असतो. विद्यलतेच्या वेगाने व तेजाने कवीच्या अंतःकरणात स्फूर्तीचे दिव्य संदेश कसे लकाकतात व ते ऊर्जस्वल आलेख जड व पार्थिव वाणीत व्यक्त करणे कसे दुष्कर आहे याचे अत्यंत मनोहर रेखाचित्र कवीने एका ठिकाणी रेखाटलेले आहे. अंतःकरणपटावरती आत्यंतिक वेगे उठती, दिव्य लेख उन्मेषाचे घरावया ते स्मृतिकांचे, बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती, शब्दचित्र त्याचे कसले ग कळे काढील मन दुबळे. काव्य हा सुंदर व नादमधुर शब्दांचा निव्वळ खेळ नव्हे. काव्य म्हणजे अर्थचमत्कृतीच्या डोंबारी मारतो तसल्या कोलांटोड्या नव्हेत. काव्य म्हणजे मारवाड्याच्या लग्नातील थाटामाटाची व झगमगाटाची आरास नव्हे, किंवा काव्य ही शुष्क नीतिपाठाने काठोकाठ भरलेली लांबलचक व कंटाळवाणी गोणीही नव्हे. कल्पना हाच काव्याचा प्राण आहे. जगातील ज्ञानातून कल्पनेचा भाग वजा केला तर बाकी काय राहणार आहे? भौतिकशास्त्राचा देखील हाच आत्मा आहे व त्या दृष्टीने पाहता काव्य व भौतिकशास्त्रे यांच्यामध्ये यत्किंचित विरोध नसून अभेदच आहे. व्याकरणाच्या दगडी
खलबत्त्याने ऱ्हस्व दीर्घ वेलांटी मात्रांचे कुटून कुटून तयार केलेले वस्त्रगाळ चूर्ण म्हणजे काव्य असे कर्कश तर्क निपुणांचे व प्राज्ञवर प्रज्ञाघनांचे प्रामाणिक मत आहे. असल्या काव्यभासाच्या भ्रामक आनंदावर स्वतःची गुजराण करणाऱ्या व वेदाभ्यास जडांना उद्देशून बी कवी मिश्किल विनोदाने म्हणतात, मृगजळ पाणी भरुनी रांजणी पढिका फुंजू दे, सौंदर्या कुंजी आम्हा रुंजी घालू दे. पान 4. कवींच्या प्रतिभेच्या विराट शक्तीचे काव्यदात्त वर्णन वेड गाणे. पान 9. या नितांत मधुर गीतात कवीने केलेले आहे. सामान्य लोक म्हणतात की प्रतिभा ही नुसती टलाट आणि रिलारी जुळवून कविता बनविणारी एक शक्ती आहे, पण तिच्या अद्भुत सामर्थ्याची त्यांना कल्पना नाही. ज्या आकाशाच्या भव्य प्रासादाला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची दैदिप्यमान दारे लावलेली आहेत व त्या दारांना ग्रहमालेच्या लांबलचक व तेजस्वी अडसरी लावलेल्या आहेत, तिथे ही शक्ती राहते. लावण्याच्या रौप्य रस दृश्य जलसिंचनाने वाढविलेल्या पाचूच्या हिरव्यागार लतावेली तिच्या उद्यानात विलसत आहेत, तर तिच्या संगमरवरी उंबरठ्यावर स्वर्गींच्या देवदेवता सदोदित उभ्या राहिलेल्या आहेत. नक्षत्रगणांच्या गगनव्यापी विमानात बसून अनंताला प्रदक्षिणा घालता येणे हा या विश्वाच्या राणीचा अत्यंत आवडता व्यवसाय आहे. अशा तऱ्हेने ब्रह्मांडाच्या प्रचंड घडामोडी अहर्निश करीत बसलेली ही विराट शक्ती कोणाच्याच कह्यात जाणे शक्य नाही हे तर उघडच आहे, पण तिची आपल्या स्वतःवर देखील सत्ता नाही. या शक्तीच्या अनुग्रहामुळे कवीच्या अंतःकरणात दिव्य आनंदाच्या खाणी खुल्या होतात. अर्थात त्या आनंदाचे वर्णन फक्त मनोमय वाणीच करू शकेल. राठ शब्दाची पांगळी रसवंती तो आनंद कसा व्यक्त करू शकेल. या गीतातील शब्दाशब्दात व्यक्त झालेले बी कवींच्या प्रतिभेचे सामर्थ्य व तेज रसिकांच्या बुद्धीला थक्क करून टाकल्याशिवाय राहणार नाही. उदात्ततेला प्रसविताना कवीच्या अंतःकरणात जे दिव्य प्रस्फुरण होते, त्यावेळी त्याला जो लोकोत्तर आनंद होतो, त्याचे अप्रतिम वर्णन काव्यानंद या कवितेत पान 85 कवीने केलेले आहेत. येथे अद्भुत रम्य नित्य पडले स्मृती प्रभेचे कडे, अम्लान प्रतिभा कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे, वासंडे दुधडी भरुनी सरिता सत्कल्पना पावन, वृत्तींची रसलीन चंचल खनश्रेणी करी क्रीडन. हे वर्णन वाचल्यानंतर हिमाच्छादित गिरी शिखरांनी वेष्टिलेल्या दुग्ध धवल गंगा प्रवाहाला जन्म देणाऱ्या गंगोत्रीच्या एखाद्या वसंत ऋतूतील सूर्योदयाच्या वेळी दिसत असलेल्या मनोहर देखाव्याची आठवण होते. लोकोत्तर काव्यांना जन्म देणारी स्फूर्ती ही नैसर्गिक शक्ती असून ती देवी शारदेच्या प्रसादेनेच प्राप्त होणारी अशी सिद्धी आहे. समुद्र मंथन करणाऱ्या दैत्याच्या जबरदस्तीने मारून हाणून काव्यरचना करणाऱ्या हटकवींना वायुसुताप्रमाणे वेड्या वाकड्या उड्या मारण्यात गर्व मानणाऱ्या चेष्टा कवींना किंवा शास्त्रवेत्या पंडितांना आणि शब्दवैपुल्याच्या जोरावर जगणाऱ्या वाचाट टीकाकारांना खऱ्या काव्यानंदाचा अनुभव येणे कदापि शक्य नाही. पान 85. कवीच्या कार्याची व सामर्थ्याची बी कवींनी केलेली मीमांसा जितकी अभिनव तितकीच मार्मिक आहे. पूर्णत्वाच्या ध्येयाकडे चाललेल्या सृष्टीचक्राला प्रवासाच्या प्रचंड परिश्रमामुळे दुर्बळता येऊ नये म्हणून मृदू मधुरोज्ज्वल गीतांच्या अमृताने विश्वाचे तेजोबल वाढविणे हे कवीचे कर्तव्य आहे. कधी गोड आणि कधी कठोरही, पण बोलून सृष्टीचक्र योग्य मार्गावरून जाईल अशी कवींनी सावधगिरी ठेवली पाहिजे. भूतकाळाच्या निर्जीव हाडांच्या सांगाड्यात एका फुंकीसरशी कवी चैतन्य उत्पन्न करू शकतो, तर प्राक्कालाची प्रगतीपरता ध्यानात धरून देऊ तोंड नवीन काळ जर हा होऊन आम्ही नवे, अशा उद्बोधक संदेशाने तो वर्तमान काळही घडवीत असतो. तथापि सोज्वळ भविष्यकाळ आपल्या चिच्छक्तीने निर्माण करणाऱ्या कवीचे सामर्थ्य अत्यंत अद्भुत आहे. इमारत बांधण्याच्या आधी ज्याप्रमाणे एखाद्या इंजिनियर बांधकामाचा नकाशा तयार करतो, त्याप्रमाणे भविष्य काळाच्या उदरात असलेल्या अनेक उदात्त घटनांची रेखाचित्रे हजारो वर्षे आधी
नुकतीच अस्पष्ट स्वप्ने पडत नसून त्याला त्या काळाचा प्रत्यक्ष साक्षात्कार होत असतो. म्हणूनच बी कवी म्हणतात, काव्य अगोदर झाले नंतर झाले जग सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. पान 104. श्रीरामाचा प्रताप, कृष्णाचे ऐश्वर्य, रुद्राची कठोरता, बुद्धाची दया, महम्मदाचा पैगाम किंवा ख्रिस्ताचे कारुण्य या लोकोत्तर गुणांच्या निर्मितीचे श्रेय कवींनाच द्यावयास पाहिजे. पान 58. उद्याचा तेजस्वी भारतवर्ष घडविण्याचे काम आज कवीच करीत आहेत. विश्वाच्या आरंभापासून आजपर्यंत कवींची ही उज्ज्वल परंपरा अबाधितपणे चालू आहे. बी कवी हे अत्यंत आशावादी आहेत, पण त्यांच्या आशावादाची उभारणी केवळ तरल कल्पनेवर किंवा अनुमानावर झालेली नाही. भारत राष्ट्राच्या नभोमुकुरावर त्यांना क्रांतिकारक महाकवीच्या आगमनाची मंगलचिन्हे दिसू लागली आहेत आणि म्हणून या महाकवीचा मार्ग जितका सुकर व सुखकर करता येईल तितका तो करण्याचा प्रयत्न आजच्या राजनिष्ठ कवींनी करावयाला पाहिजे. बी कवींनी दिलेल्या या आदेशात किती व्यापक अर्थ भरलेला आहे तो थोडक्यात शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मात्र ऐश्वर्यात्मक सौंदर्य उत्पन्न करणारा कलावंत तो कवी, अशी कवीची व्यापक व्याख्या या ठिकाणी अभिप्रेत आहे, हे ध्यानात ठेवावे. नाहीतर बी कवींनी दिलेली सूचना ही पडत्या फळाची आज्ञा समजून हजारो पद्य मजूर या महाकवीसाठी तयार होणाऱ्या राजमार्गावर आपल्या शब्दांचा मुरुम व कल्पनेची खडी पसरवण्यासाठी धावत यावयाचे. आणि असे झाले तर काम चालू रस्ता बंद ही पाटी ज्या बाजूने हा महाकवी येणार असेल त्या बाजूलाच लागली जावयाची. आनंदराव टेकाड्यांनी आधी कवींना सांगूनच ठेवलेले आहे की यास्तव कवींनो काव्य करा. तेव्हापासून बरेचसे कवी कमरा बांधून काव्ये पाडावयाला बसल्याचे ऐकवीत आहेत. म्हणून ही भीती या ठिकाणी व्यक्त करणे जरूर आहे. आधुनिक मराठी कवितेचे बी हे जाज्वल्य अभिमानी आहेत, ही गोष्ट येथे सांगणे आवश्यक आहे. 2 तपांपूर्वी आधुनिक विचारांची व कल्पनांची जी प्रचंड लाट महाराष्ट्रावर आली होती, तीमुळे नवीन पिढीच्या अंगात विलक्षण चैतन्य उत्पन्न झाले, तर जुन्या पिढीतील पुराणाभिमान्यांच्या नाकातोंडावर त्या लाटेचा आघात बसल्यामुळे त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. राजकारण, समाज व्यवहार, साहित्य इत्यादी निरनिराळ्या क्षेत्रात अर्वाचीन व प्राचीन असे 2 तट पडले व या 2 पक्षांतील सैनिकांची पदोपदी द्वंद्व युद्धे जुंपू लागली. काव्य प्रांतातील युद्धाला निर्यमक कवितेचे निमित्त झाले. रेंदाळकर व नागेश या 2 आधुनिक कवींनी निर्यमक कवितेचा जोराने पुरस्कार करण्यास त्यावेळी सुरुवात केली होती. कविता सुंदरी ही एखाद्या कुलस्त्रीप्रमाणे अलंकार भूषणाभरणांनी एखाद्या सराफाच्या चालत्या बोलत्या दुकानाप्रमाणे दिसावयाला पाहिजे, ही त्यावेळी प्राचीनांची दृष्टी होती. डोक्यावर पेडाची पिळेदार वेणी, तिच्यात करकचून घातलेली मूद व अग्रफुले, कानांत बाळ्या बुगड्या आणि भोकरे, गळ्यात गळसरी आणि काळ्या पोतीच्या माळा, हातात कोपरापर्यंत भरलेल्या गोठ पाटल्या आणि बांगड्या, पायात चांदीच्या वजनदार तोरड्या आणि तोडे, याशिवाय नेसलेली बोंगेबाज जरतारी पैठणी, एखादा जड जोखमीचा बोजा अंगावर घेतल्यामुळेच की काय गजगामिनी झालेली महाराष्ट्र महिला सैलसा बुचडा घालून, साधे तलम पातळ नेसून व पायात चपला घालून जेव्हा एखाद्या हरणीप्रमाणे तल्लख गतीने व मोकळ्या चालीने फिरू लागली, तेव्हा जुन्या पुराण्या जीवांना जेवढा जबरदस्त धक्का बसला आणि ते आपल्या चष्म्यांची जाड भिंगे उपरण्याच्या टोकांनी पुसून पुसून जसे तिच्याकडे क्रोधारक्त नेत्रांनी बघू लागले, तशीच परिस्थिती निर्यमक्र कवितेच्या बाबतीतही निर्माण झाली. बिघडली रे बिघडली असं आधुनिक तरुणीला पाहून सनातनी आत्म्यांनी हंबरडा फोडला, तसाच टाहो आधुनिक कवितेचे नवीन स्वरूप पाहून गतानुगतिक टीकाकारांनी फोडला. काही काळ तरी खूपच दंगल माजून राहिली. या धुमश्चक्रीत आधुनिक कवींच्या पलटणीत बी कवी आपणहून दाखल झाले. वस्तुतः बी कवींचा व्यवहारातील लाजरा व एकांतिक स्वभाव लक्षात घेता कोणत्याही धक्काबुकीच्या दंगलीत हल्ला करणारा या नात्याने त्यांनी दाखल व्हावे ही गोष्ट आश्चर्योत्पादकच होती.
स्वतःच्या काव्यावर होणाऱ्या टीकेमुळे तर त्यांच्या मनाची स्थिती तात्काळ चलबिचल होत असे. विचार तरंग पान 64 या कवितेत ते म्हणतात, सोप्या सोप्या शब्दांनी स्फूर्ती सूत्राने गुंफोनी मंजुळ 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 मंजुळशी गाणी रचुनी रसिकांतः करणी हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी हौस मनीही असे परी टीका तिते विफल करी.